नमस्कार. नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. तो निर्णय उच्च न्यायालयाने पुन्हा खालच्या न्यायालयामध्ये पाठवला. उच्च न्यायालयात अपील झाला असता. काय होता निर्णय? निर्णय असा होता की नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयामध्ये एका पतीने हरकतीसाठी पिटिशन दाखल केलं होतं, ए पिटिशन. त्या पिटिशनमध्ये त्याचा असा पुरावा होता की त्याची बायको होती. त्या बायकोने काही व्हॉट्सअप चॅट्स केलेले होते. ते व्हॉट्सअप चॅट्स जे होते ते खूप सिरियसली होते आणि ह्या व्हॉट्सअप चॅट्सच्या आधारे त्यांनी ते डायव्होर्स दिला होता. त्याच्यामध्ये त्यांनी समन्स काढल्यानंतर मेहरबान कोर्टाने एकतर्फा सुनावणी झाली. समन्स लागून ती हजर नव्हती झाली आणि मग कोर्टाने एकतर्फा सुनावणीमध्ये सफिशियंट एव्हिडन्स दिल्यानंतर नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयाने फारकत दिली होती. त्याविरुद्धात पत्नी मुंबई हायकोर्टामध्ये गेली. मुंबई हायकोर्टामध्ये न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांच्यापुढे हे प्रकरण आलं असतात त्यांनी संपूर्ण त्यात बघितलं. व्हॉट्सअप चॅट्स जरी असले, त्याच्यातले ॲलिगेशन जरी सिरियसली असली, ते जरी क्रूरतालायक असतील असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मेहरबान कोर्टाने, कनिष्ठ न्यायालयाने म्हणजे फॅमिली कोर्टाने त्यांना क्रूरतेच्या आधारे, त्या व्हॉट्सअप चॅट्सच्या आधारे फारकत दिलेली होती. आपणही आपल्या प्रकरणात लक्षात ठेवा की असे व्हॉट्सअप चॅट्स आता सायबर लॉप्रमाणे ग्राह्य धरले जातात. 1365B आहे, त्याच्यामध्ये सगळे आपण पुरावे द्यायचे, रिटर्न स्टेटमेंट द्यायचं, ते ग्राह्य धरले जातात. या प्रकरणामध्ये त्या प्रकारची क्रूरता होती असं कनिष्ठ न्यायालयाचं म्हणजे कौटुंबिक न्यायालयाचं मत होतं. पण उच्च न्यायालयाने असं विचार केला, त्याच्यामध्ये काही प्रकरण एकतर्फा सुनावणीसाठी आलं होतं. त्यामुळे ते प्रकरण पुन्हा खालच्या कोर्टात पाठवलं आणि त्याची मध्यस्थी व्हावा त्यांनी निर्णय दिला. बऱ्याच वेळा काय होतं, पती किंवा पत्नी कौटुंबिक न्यायालयामध्ये किंवा अन्य न्यायालयामध्ये फारकतीचे पिटिशन दाखल करतात. त्यांना नियमानुसार समन्स जातो. समन्सची बजावणी होऊ नये ती पार्टी हजर होत नाही. मग असं प्रकरण एकतर्फा सुनावणीला येतं. एकतर्फा सुनावणीला आल्यानंतर आपला असा समज असतो की आता आपल्या बाजून निकाल लागेल, आपण सगळे पुरावे देऊ आणि केस सिद्ध होईल. पण एकतर्फा सुनावणीमध्ये सुद्धा साक्षीदार घेणं खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक गोष्टीवर साक्षीदार घेतला गेला पाहिजे, तो पुरावा तिथे दिला गेला पाहिजे. नाहीतर हे प्रकरण जर उच्च न्यायालयात गेलं, जेही प्रकरण उच्च न्यायालयात जातात एकतर्फा, ते पुन्हा खालच्या कोर्टामध्ये येतात. पण जी पार्टी खालच्या कोर्टामध्ये ॲपियर होत नाही, हजर होत नाही, त्यांच्याविरुद्ध निकाल लागतो, मग ते वरच्या कोर्टात कसं काय जाऊ शकतात? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हायकोर्टात जातात तर तुम्ही खालच्या कोर्टात का नाही ॲपियर झाले? पुन्हा ते प्रकरण रिस्टोरून खालच्या कोर्टात आणि पुन्हा सुनावणी होते. पुरेसा पुरावा आपण एकतर्फी सुनावणी झाली तर दिला पाहिजे. आपली केस आपण सिद्ध केली पाहिजे. धन्यवाद.